नमस्कार मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावं एवढ्यासाठी मुंबईला परत एकदा आंदोलन सुरू झालं. जरांगे पाटील हे उपोषणाला बसले. खरं तर त्यांचा प्रयत्न खूप स्तुत्य आणि चांगला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मराठा समाजाची जी आज अवस्था आहे, ज्या पद्धतीने त्यांना शिक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या सवलती हव्यात त्या न मिळाल्यामुळे आणि बाकी सर्व समाजाला चांगल्या प्रकारे आरक्षण मिळालं, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. तेवढ्यासाठी त्यांचा गेल्या 4 ते 5 वर्षापासून चांगला प्रयत्न चालू आहे. त्यांनी त्यांच्या गावात आंदोलन केलं. त्यानंतर ते एकदा मुंबई परत येऊन गेले, पण काही सरकारने आश्वासन दिल्यामुळे ते परत फिरले आणि आता ते आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे त्यांनी परत आंदोलनाला सुरुवात केली. खरं तर त्यांचा प्रयत्न खूप चांगला आहे आणि त्यांना असं वाटतं की जो मराठा समाज आहे त्याच्यात विशेष खूप गरीब समाज आहे की जे बाकीच्या ओबीसी आणि दलित वर्गाबरोबर एक प्रकारे येऊन मिळतात. कारण त्या समाजाप्रमाणे या मराठा समाजाचीसुद्धा आज ग्रामीण भागात जास्त दयनीय अवस्था आहे. तेव्हा त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात, त्यांना राखीव जागा मिळाव्यात आणि आरक्षण मिळावं एवढ्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. पण त्याच्यात खूप मोठ्या अडचणी आहेत आणि ह्या अडचणी जशा जरांगे पाटलांना आंदोलन करताना आल्या आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त असल्या तरी त्यासाठी सुद्धा सरकारच्या दरबारी खूप मोठ्या अडचणी आहेत. सरकारची इच्छा आहे का नाही हा प्रश्न नंतरचा आहे, पण सरकारची जरी इच्छा असली आणि सरकारने जरी होकार भरला तरी काही नियम अटीमध्ये हे सगळे बसवावं लागतं. त्यासाठी जे रिझर्वेशनचे नियम आहेत, जी नियमावली आहेत, खरोखर हे लोक आरक्षणामध्ये बसतात का? आरक्षणासाठी ज्या अटी असतात त्यात मराठा समाज बसतो का याचा जेव्हा विचार करण्यात येतो तेव्हा असे एक आरक्षणासाठी असे काही नियम भारत सरकारने आणि घटनेमध्ये सुद्धा लिहिलेले आहेत की त्या समाजावर पूर्वी अन्याय झाला का, तो समाज पिचलेला गरीब आहे का, त्या समाजाला इतर दलित समाजासारखे किंवा आदिवासी समाजासारखे उच्चवर्णीयाकडून काही त्रास देण्यात आला आहे का, हे सगळं बघितलं जातं आणि त्या पद्धतीने आरक्षण देण्यात येतं. खरं तर महाराष्ट्रात मराठा समाज हा वेगवेगळ्या पदांवर, मग ते राजकारण असेल, ते पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, ते आमदार खासदार असतील आणि एकूणच महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पुढारलेलं आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि उद्योगधंदेसुद्धा ते आजकाल बरेच पुढे आहेत. असा हा प्रगत असणारा, धनवान असणारा मराठा समाजाला आरक्षण का, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ह्या समाजाला आरक्षण मिळत नाही. पण खरं तर हे सगळं खरं असलं तरी महाराष्ट्रातले बरेचसे मुख्यमंत्री मराठा असले तरी आणि कॅबिनेट मंत्री वेगवेगळ्या मोठ्या पदावर राजकारणामध्ये हे सगळे लोक असले तरी याच्यात मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे आणि त्या गरीब समाजाला हा जो लाभ राजकीय, सामाजिक, आर्थिक मिळायला हवा तो मिळत नाही. तेव्हा प्रत्येक समाजामध्ये काही लोक वरच्या पदावर असतात, काही लोक उच्च पदावर बसतात आणि राजकारणामध्ये पुढे असतात, पण इतर जो समाज असतो त्यांच्यामधला तो काही तिथंपर्यंत पोचत नाही आणि त्याला त्याचे लाभही मिळत नाही. तेव्हा मग मराठा समाजाने जी मागणी केली ती रास्त आहे असंच म्हणावं लागेल. पण यात अशा काही अडचणी आहेत की मुळात मराठा समाजाला आरक्षण देताना जी नियमावली आहे तिची पूर्तता करणं गरजेचं आहे. तसंच कोर्टाच्या किंवा घटनेनुसार प्रत्येक राज्यामध्ये 50% आरक्षण जास्त देता येत नाही. काही राज्यामध्ये ती वेगळ्या काही नियमात ते आरक्षण वाढवतं. त्या पद्धतीने मागे महाराष्ट्र सरकारने सुद्धा ओबीसी मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, ते बी आर्थिक मागासेल या नियमानुसार. पण तरीही आज जरांगे पाटील ओबीसीमधून आरक्षण मागतात आणि सगळे सोयीसुद्धा त्यात गृहीत धरावेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर चर्चा चालू आहे आणि कालपासून महाराष्ट्रात विशेष मुंबईला
आंदोलन सुरू झालं आणि एका दिवसासाठी दिलेली परवानगी आज दुसरा दिवस उलटला तरी ती सरकार देत आहे आणि हे आरक्षण मागत असताना मुळात जरांगे पाटलांचं उपोषण बरेच दिवस चालेल असं एकंदरीत दिसतं. खरं तर जेव्हा राजकारणी लोकांना, पदावर बसलेल्या लोकांना किंवा प्रशासन सांभाळणाऱ्या लोकांना, राज्यकारभार करणाऱ्या लोकांना जेव्हा असे आरक्षण कोणी मागतं तेव्हा ते आरक्षण देण्याचं गाजर दाखवतात, पण कुणी आरक्षण देत नाही, कारण त्यांच्यासमोरसुद्धा बऱ्याच समस्या असतात आणि मुळात हा राजकारणी समाज हा पत्तरदिल असतो. हा फक्त आश्वासन देऊन मोकळा होतो आणि पुन्हा जे मागचं आहे तेच चालू राहतं. पण ह्यावेळेस जरांगे पाटलांनी त्यांना बऱ्यापैकी कोंडीत पकडलं आणि काहीतरी त्यांना हालचाल करावं लागेल. पण मुळात आरक्षण जरी दिलं तरी ते आरक्षण उद्या कोर्टात गेल्यानंतर ते टिकेल का हा मोठा प्रश्न आहे. खरं तर जेव्हा समाज सरकारविरोधात, राजकारणाविरोधात उभा राहतो तेव्हा आपण बघतो की मागे श्रीलंकेमध्ये तिथल्या सरकारच्या विरोधात कशा प्रकारे उठाव झाला. त्यानंतर बांगलादेशमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव होऊन तिथलं सरकार उलथून टाकण्यात आलं आणि नवीन सरकार आलं. आताही काल इंडोनेशियामध्ये मुळातच असणारा इंडोनेशिया गरीब समाज हा पूर्वीपासून नोकरीमध्ये पगारवाढ मागत होता, पण त्याला पगारवाढ न देता तिथल्या सरकारने स्वतःचे जे आमदार, खासदार आहेत, जे सरकार चालवतात असे जे राजकारण लोक आहेत त्यांचे भत्ते वाढवले आणि त्याचा राग त्या समाजाला आला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पण हा राजकारणी मोठा ढिम्म असतो, कारण आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात अत्याचार करणारे लोक हे एक वेळ फासावर जातील, पण ते त्यांच्या ज्या वर्तणूक असतात त्यात फारसं बदल करत नाही. आपण सद्दाम हुसेन घ्या, त्याच्यानंतर लिबियाचा गड्डाफी घ्या, इजिप्तचा अध्यक्ष घ्या, याच्यामध्ये फारसे फरक पडलेले नाही. आणि कारण त्यांना असं वाटतं की समाज हा नेहमी झोपलेला असतो, तो कधीतरी जागा होतो, तेवढ्यापुरते त्यांच्यापुढे 4 तुकडे टाकले की तो परत झोपून जातो, असा हा प्रकार आहे. आणि मराठा आरक्षणमध्ये सुद्धा जरांगे पाटलासारखा खमक्या माणूस जेव्हा उभा राहिला तेव्हा हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटलं. पूर्वी बी अशा मागण्या होत होत्या, नाही असं नाही. पण याच्यात एक पेच असा आहे की ओबीसीमधून जर आरक्षण दिलं तर ओबीसी समाज नाराज होईल आणि मराठ्यांना आरक्षण वाढवलं तर सुप्रीम कोर्टात ते फेटाळून लावेल, असा पेच सरकारपुढे आहे. तेव्हा आता बघूया की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कितपत यश येतं आणि सरकार काय काय भूमिका घेतं. नमस्कार.